पक्षी आणि प्राणी जे आपल्याबरोबरच जगत असतात त्यांच्यासमोरही काही समस्या असतात, त्यांच्यासाठी काम करणारी काही माणसं आहेत. अशीच दोन माणसं आज आपल्याबरोबर सलाम महाराष्ट्रामध्ये बोलण्यासाठी आहेत. सोलापूरहून आपल्याबरोबर BS कुलकर्णी सर आहेत की जे माळढोक पक्ष्यांविषयी विशेषतः ज्यांनी महत्त्वाचं काम केलं, अभयारण्य होण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतलेले आहेत, ते आपल्याबरोबर आहेत. आणि रत्नागिरीहून भाऊ काटदारे आहेत की ज्यांनी सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेतर्फे खूप महत्त्वाचं काम सुरू केलंय आणि सागरी कासव संशोधनाची मोहीम त्यांनी हाती घेतलेली आहे. रत्नागिरीला जाऊया काटदारे सरांकडे. काटदारे सर, तुम्ही सागरी कासवांसाठी महत्त्वाची मोहीम हाती घेतलेली आहे. 16,000 कासवांना तुम्ही समुद्रामध्ये सोडलेलं आहे, त्याबद्दल काय सांगाल? जगभरामध्ये सागरी कासवं ही अत्यंत धोक्यामध्ये आहेत. मरीन पर्यावरणामध्ये, सागरी पर्यावरणामध्ये ते अत्यंत महत्त्वाचं काम करतात. समुद्र स्वच्छ ठेवण्याचं काम करतात. म्हणजे आज ज्यावेळी आपण म्हणतो की मासे कमी मिळायला लागले, तर त्यावेळी समुद्र स्वच्छ असणं अत्यंत गरजेचं आहे. समुद्र स्वच्छ असेल तर मच्छी मोठ्या प्रमाणात मिळेल. तर या दृष्टिकोनातून या कासवांचं संरक्षण व्हावं यासाठी आम्ही 2002 साली पहिल्यांदा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये जगातल्या 7 प्रकारच्या कासवापैकी 5 प्रकारची कासवं आपल्या भारतामध्ये आढळतात. त्याच्यातील ऑलिव्ह रिडले ही कासवं मोठ्या प्रमाणात आपल्या संपूर्ण किनाऱ्यावर येतात, परंतु सर्वत्र त्याची अंडी शोधून काढली जातात, खाल्ली जातात, विकली जातात आणि कासव मिळालं तर त्याला मारून खाल्लं जातं. हे सगळं थांबवण्यासाठी आम्ही 2002 साली प्रयत्न चालू केले. तिथल्या किनाऱ्यावर स्थानिक लोकांच्या सहकार्यानं आम्ही पेट्रोलिंग चालू केलं. तिथं रात्री दिवसा गस्त घालायची आणि त्यांची घरटी संरक्षित करायची. त्यांच्यासाठी हॅचरीज उभ्या केल्या आणि मग वेळातला असं पहिल्या प्रथम आम्ही काम उभं केलं आणि त्या पहिल्या वर्षी 2300 पिलं त्या ठिकाणी सोडली. हेच काम आम्ही पुढे चालू केलं आणि गेली 6 वर्ष हे काम करतोय आणि आता हे काम संपूर्ण महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर चालू आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर जनजागृती करतोय. त्याच्यामध्ये फिल्म स्लो, स्लाइड शो, मीटिंग, पत्रकं हे सगळं करतोय आणि त्याचबरोबर एकंदर 30 ठिकाणी आपण प्रकल्प प्रत्यक्ष राबवलाय. त्या ठिकाणी हॅचरीज उभ्या केल्या आहेत आणि त्याच्यातून आपण 16,000 पेक्षा जास्त पिलं समुद्रात सोडण्यात यश मिळवलंय. गेली 2 वर्ष आपण 5 गावामध्ये मोठा प्रकल्प UNDPच्या माध्यमातून राबवतोय. त्या ठिकाणी स्थानिक लोकांना काहीतरी अल्टरनेट इन्कम सोर्स निर्माण होईल, जेणेकरून त्यांना काही उत्पन्न मिळेल आणि त्याच्यातून ते निसर्गातील या घटकाचं संरक्षण करतील असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे. नक्कीच खूपच महत्वाचं काम तुम्ही करतायत आहे की या ज्यांना आवाज नाहीये त्यांना आवाज मिळवून देण्याचे हे मुके प्राणी असतात आणि बोलू शकत नाही, परंतु त्यांचं संवर्धन आणि संरक्षण करण्याचं काम तुम्ही करतात. आम्ही तुमच्याशी तुम्ही भारतीय पाकुळी या पक्षाच्या घरट्याची जी तस्करी होते त्या संदर्भात सुद्धा महत्वाचं काम केलेलं आहे. आणि वसुंधरा, तू जसं म्हणालीस की त्या मुख्य प्राण्यांना बोलता येत नाही त्यासाठी केलंय, आपण बोलतो पण त्यांनी पुढाकार घेऊन हे काम केलेलं आहे आणि असे महाराष्ट्रात अनेक लोक आहेत. त्यांच्याशी नक्कीच आपण त्यांच्याशी बोलूच, पण कुलकर्णी सर सुद्धा आपल्यासोबत आहे की ज्यांनी माळढोक पक्ष्यांच्या संदर्भामध्ये मोठं काम केलेलं आहे. सर, माळढोक पक्षी अभयारण्य स्थापन व्हावं म्हणून तुम्ही पुढाकार घेतला होता, तुम्ही प्रयत्न केले होते, त्याबद्दल सांगाल? माळढोक पक्षी आपल्या परिसरात दिसतो हा गॅजेटियरवरून मी ते शोधून काढलं की एक अतिशय दुर्मिळ पक्षी या भागात आहे. 1912 मध्ये स्टुअर्ट बेकरनं सोलापूर इज ए परमनंटली रेसिडेंट ऑफ GIB असं लिहिलेलं होतं आणि अहमदनगरमध्ये गॅजेटियरमध्ये हजारो माळढोक मारल्याचं नोंद होती. मी म्हटलं हा पक्षी आपल्या परिसरात नक्कीच असला पाहिजे. मग माझ्या भावाला घेऊन 1964 पासून मी फिरायला लागलो. सगळीकडे मी चित्र दाखवायचं, विशेषतः पारध्यांना दाखवायचं. ते म्हटलं हा पक्षी दिसतो, पण लोकांना काही लक्षात यायचं नाही. मी शेतकऱ्यांना विचारलं, शेतकरी म्हणायचे याला गिधाड म्हणतात, हुक असा आवाज काढतो वगैरे ते सांगायचे. मी त्याच्या संबंधी सारखं पाठीमागे लागल्यानंतर माझ्या लक्षात आलं की 1971 मध्ये एक करमाळाजवळ रावगाव नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये एक पाणीवाला बाबा निर्माण झाला होता. तो एका ग्लासभर पाण्यामध्ये सगळे रोग बरा करायचा. मला काही कुठल्या तऱ्हेच्या रोगाची बाधा झाली नव्हती, परंतु मला असं कळलं की त्याने एक मोठा पक्षी तिथं झाडाला बांधून ठेवलाय. मग मी तिथं शोधायला गेलो तर तो नक्कीच माळढोक पक्षी असल्याचं माझ्या लक्षात आलं. म्हणजे या परिसरात माळढोक पक्षी आहे हे माझ्या लक्षात आलं. मग मी त्याचं संशोधन केलं आणि फिरत असताना करमाळाजवळ, नानदजवळ हे पक्षी मोठ्या संख्येने एका वेळेला 40 सरताना दिसून आले. 1979 मध्ये नानद परिसराचं सोडून सगळा भाग माळढोक अभयारण्य असं डिक्लेअर झालं. तेव्हा मी नानद भागामध्ये पण माळढोक अभयारण्य समाविष्ट व्हावा म्हणून मी प्रयत्न केले, कारण तो त्या ठिकाणी खात्रीनं ब्रीडिंगला येतो हे माझ्या लक्षात आलं आणि त्या दृष्टीनं मी संशोधन केलं की कुठल्या भागात तो उभा राहतो, कुठे तो अंडी घालतो, कुठे पिलाचं मादी संरक्षण करते. त्याचे फोटोग्राफ्स घेतले अंड्याचे, पिलाचे आणि 1981 साली
जेव्हा जयपूरला माळढोक अभयारण्याच्या संबंधी जागतिक परिषद झाली, तिथं मी हा पेपर वाचला, इकॉलॉजी अँड बिहेवियर ऑफ द बस्टर. त्यावेळेला सलीम अली प्रेक्षकामध्ये होते. राजेंद्र सिंहजी हे जागतिक कीर्तीचे माळढोक पक्षीतज्ञ अध्यक्षस्थानी होते. आणि त्यांनी प्रश्न विचारला, 50 वर्षापूर्वी होता, आता दिसत नाही म्हणता, आता कसा दिसला? मी म्हणलं, वा, कुठेतरी असं त्यांनी पॅकेट निसर्गानं राखून ठेवलेला आहे आणि तो प्रसंगविशेषी रिलीज करतो. आणि आता यावेळेला त्यांनी रिलीज केलेला आहे. सगळ्यांनी स्लाइड्स आणले होते, मी मात्र मूव्ही घेऊन गेलो होतो. आणि जेव्हा पळणारा उडणारा माळढोक त्यांनी पाहिला तेव्हा आश्चर्य व्यक्त केलं आणि या परिसरात माळढोक आहे असं त्यांनी सांगितलं. सलीम अली म्हणाले की मी नक्कीच तुमच्या नानदला येणार आणि पक्षी पाहायला येणार असं त्यांनी मला सांगितलं. सलीम अली त्यांनी 1981 साली. हो, तुम्ही सर इतकं मनापासून सांगतात की ते ऐकताना सुद्धा असं ते सगळी चित्र बघितल्यासारखं वाटतंय. नक्कीच, अगदी. आणि सलीम अली आले, 3 दिवस तुमच्यासोबत राहिले आणि तिथल्या जंगलांमध्ये तुम्ही त्यांच्यासोबत फिरले, त्या सगळ्या अनुभवांबद्दल त्यांना फोटोग्राफी काढायला खूप छान त्यांनी सलीम अलीने शिकवलेलं आहे. सर, कुलकर्णी सर, तुमच्याबरोबर याबद्दल आम्ही बोलणार आहोत आणि रत्नागिरीहून भाऊ काटडारे आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. विशेषतः कासवांसाठी त्यांनी जे महत्वाचं काम केलंय निश्चितच, आणि गिधाडांसाठी सुद्धा त्यांनी खूप महत्वाचं काम केलेलं आहे त्यांची घरटी वाचवण्याच्या संदर्भामध्ये. त्याविषयी सुद्धा आपण बोलूया, पण आता घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.